गुड मॉर्निंग. सकाळी आहुंचा टिफिन वगैरे देऊन त्यांना ऑफिसला पाठवून मी माझं बऱ्याच दिवसांचं पेंडिंग काम म्हणजे तूप बनवण्याचं काम हाती घेतलं. छान असा लोण्याचा गोळा काढून घेतला आणि तो कढईमध्ये गरम होण्यासाठी ठेवला. लग्नापूर्वी आई जेव्हा तूप बनवत होती तेव्हा त्याच्यापासून 4 हात राहणारी मुलगी आज तिच्या फॅमिलीसाठी तूप बनवते. मला फारसं काही आवडत नाही तूप, पण त्यांच्यासाठी मात्र बनवते. मग तूप छान एका बरणीत काढून घेतलं. त्यानंतर आज आहे भोगी. जो खाई भोगी तो सदा निरोगी असं म्हणतात. तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. घरातली सर्व कामे आटपून म्हटलं चला आज संक्रांतीच्या शॉपिंगला जाऊयात. गेल्या पहिले आहुंसाठी टिफिन बॅग घेतली, कारण की बरेच दिवस झालं त्यांची खराब झालेली. आणि हे सर्व साहित्य बघा, हे पाहून मला तर असं वाटत होतं की मी काय घेऊ आणि काय नाही. त्यानंतर जे मेन कामासाठी गेले होते म्हणजे सुगड घ्यायला, त्या मावशींकडेही खूप गर्दी होती, पण मी माझ्यासाठी आणि आईंसाठी खण घेतला. नंतर सर्व घेऊन झाल्यानंतर ऑटोची वाट बघत पाहिली. खूप अशी गर्दी आहे, पण ऑटो काही मला मिळत नव्हता. खूप वेळ झाल्यामुळे मला अतिशय कंटाळा आलेला होता आणि ओझंही झालेलं होतं हाताला. मग मला ऑटो भेटला आणि मी घरी आले. तहान लागल्यावर विहीर खांदायची ही म्हण मला वाटतं माझ्यासाठीच आहे. तर बऱ्याच दिवसानंतर मी आज आयब्रो करायला आले होते. मी नेहमी करत नाही, कारण की मला खूप पेन होतं, पण केल्या. मग घरी आले तर आईंच्या भाकरी वगैरे बनवून झालेल्या आणि मला फक्त भाजी आणि भात बनवायचा होता. तर सकाळी जे ताक बनवलं होतं त्याच्यातून आम्ही असं ठरवलं की आज आपण कढी बनवूयात. घरी बनवलेल्या ताकाची कढी खूपच छान लागते. उशीर झाल्यामुळे आहोई मला थोडीफार मध्ये मध्ये मदत करत होते. मग कढी बनवून झाली आणि म्हटलं शेवभाजीची तयारी करून घेऊयात. आज सकाळपासनं घरामध्ये फक्त भाकरीच होत्या आणि आमच्या आहोंना भात खूप आवडतो, तर तो तर मला बनवायचाच होता. मग पटकन कुकरमध्ये तांदूळ धुवून टाकले आणि भात शिजायला ठेवला. तोपर्यंत शेवभाजी ही झाली. मी शेवभाजीमध्ये शेव ही भाजीचा गॅस बंद केल्यानंतर टाकते, जेणेकरून शेव पूर्ण रश्यामध्ये विरघळत नाही. आणि त्याच्यावर छान अशी कोथिंबीर टाकून घेतली. तुम्ही कधी शेव टाकता भाजीमध्ये हे मला नक्कीच सांगा. मग स्वयंपाक वगैरे झाला आणि आम्ही जेवण करायला घेतलं. जेवणात होती मस्त अशी शेवभाजी आणि कढी आणि चपाती. मग म्हटलं थोडीशी मेहंदी काढावी. तर आमचे महाराज आमच्या पहिलेच मेहंदी काढायला बसले. मला काही ऑफिसमध्ये जास्त मेहंदी अलाउड नाही, त्याच्यामुळे मी थोडीशी मेहंदी काढली आणि आईंच्या हातावरही काढली. तर असा होता दिवस. बाय.